फ्रेंड्स, आज ना आपण फक्त रवा आणि ताक हे एवढंच वापरून आहे ना 10 मिनिटात नाश्ता करणार आहोत. अगदी झटपट होणार आहे आणि घाईच्या वेळेला तर फार उपयोगी आहे बरं का. तर इथे आपण आहे ना ताकातला सांजा करत आहोत. इथे आपण आहे ना 1 बाऊल जाड रवा घेतलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल. वाटीचं प्रमाण 1.5 वाटी जाड रवा आणि तेवढंच आपल्याला ना ताक घ्यायचं. इथे 1 बाऊल आपण रवा घेतला आहे, सो 1 बाऊल ताक घेतलेलं आहे. इथे आपण आता रवा थोडंसं तूप टाकून खमंग भाजून घ्यायचं आहे. बरं, आता रवा भाजता भाजता एक छोटीशी टिप. हा रवा जर आहे ना तुम्ही आहे ना एकदम भरपूर प्रमाणात भाजून ठेवला तर 10च्या ऐवजी 5 मिनिटात तुमचा आहे ना नाश्ता तयार होईल बरं का. कशी वाटली टिप मला नक्की सांगा. रवा हलका गुलाबी भाजायचा, लालसर भाजायचा नाही, नाहीतर आपला जो उपम्याचा कलर आहे तो डार्क येतो, खराब दिसतो. इथे आपल्याला ठेचा करायचा, आलं, मिरची आणि कढीपत्ता. कढीपत्ता जर अख्खा टाकला तर काढून फेकून दिला जातो. त्याच्याऐवजी आहे ना ठेचा केला तर त्यात आपण खाल्ला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे आलं आणि मिरचीची चव उतरते म्हणून आपण ठेचा करून घ्यायचा. याच कढईत आता आहे ना थोडंसं तेल टाकायचं आणि थोडे शेंगदाणे छान लालसर तळून घ्यायचे. त्यानंतर मग त्यातनं मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ठेचा हे छान परतून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा काढून टाकायचा आणि जेवढा रवा आहे ना तेवढे त्याच्या 2.5 पट पाणी घ्यायचे. तर पाणी हे गरम नसावं, नॉर्मल आपलं टेम्परेचरचं असावं. त्यानंतर मग त्याच्यातनं बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ. आणि पाण्याला छान उकळी आली की गॅस बारीक करायचा किंवा बंद करायचा आणि हा जो रवा आहे तो त्यात टाकून घ्यायचा. म्हणजे काय होतं की गुठळ्या होत नाही. परत गॅस ऑन करायचा. त्यातनं शेवटी आहे ना ताक टाकायचं. हो, आपण शेवटी का टाकलं माहिती आहे का, की आपण पाण्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ टाकलेलं असतं आणि त्याच्यातच आपण जर ताक टाकलं तर मग ताक फाटू शकतं, त्याची चव आपल्याला येणार नाही. म्हणून शेवटी ताक टाकायचं. 3 ते 4 मिनटं छान त्याला ना मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची. तर इथे आपला ताकातला सांजा तयार आहे. आपण आहे ना असेच भरपूर नाश्त्याचे प्रकार आपल्या चॅनलवर शेअर केलेले. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की चेक करा. थँक्यू.